मृत्यूच्या दारातून तिला कोणीच वाचवू शकलं नाही. ना बाप ना काळ. 20 वर्षाच्या तरुणीसोबत रात्री 2ला काय घडलं बघूया बातमी विस्तारात. सोमवारी मध्यरात्री त्या काही मित्रांसोबत चहा घेण्यासाठी खोली बाहेर पडल्या होत्या. एका मित्राला चहाच्या दुकानावर थांबवून त्या तिची ट्रिपल सीट स्कूटीवरून त्यांच्याकडे जात होत्या अन काळाने घात केला. संभाजीनगरमध्ये नियतीचा क्रूर खेळ पाहायला मिळाला. वर्षभरापूर्वीच वडिलांनी स्वतःच्या लिव्हरचे प्रत्यारोपण करून ज्या 20 वर्षीय लेकीला जीवदान दिले होते त्याच लेकीचा एका भीषण अपघातात दुर्दैवी अंत झालाय. मैत्रिणीसह ट्रिपल सीट आणि रॉंग साईडने जाणाऱ्या स्कूटीला अज्ञात ट्रकने धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात विशाखा वंजारी या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर तिच्या दोन्ही मैत्रिणी गंभीर जखमी झाल्यात. ही हृदयद्रावक घटना सोमवारी मध्यरात्री कुंभेफळ येथे 2:30 वाजण्याच्या सुमारास घडली. नुकतेच जीवनदान मिळालेल्या मुलीचा मृत्यू झाल्याने वंजारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नियतीचा क्रूर आघात. बीड येथील रहिवासी असलेल्या विशाखा वंजारी हिचे लिव्हर गेल्या वर्षी निकामी झाले होते. त्यावेळी तिच्या वडिलांनी स्वतःचे लिव्हर दान करून तिला जीवनदान दिले होते. या प्रत्यारोपणानंतर विशाखाची प्रकृती स्थिर झाली होती आणि पुढील शिक्षणासाठी ती छत्रपती संभाजीनगर येथे आली होती. ती सध्या 2य वर्षाचे शिक्षण घेत होती. वडिलांनी जीवनदान दिल्यानंतर अवघ्या वर्षभरातच विशाखाचा अपघाती मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबावर मोठा आघात झालाय. अपघात नेमका कसा झाला? शेंद्रा येथील पीपल्स फॉरेन्सिक सायन्स महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विशाखा वंजारे, सान्वी शिंगारे आणि अपेक्षा जमधडे या तिघी कुंभेफळ परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होत्या. सोमवारी मध्यरात्री त्या काही मित्रांसोबत चहा घेण्यासाठी खोली बाहेर पडल्या होत्या. एका मित्राला चहाच्या दुकानावर थांबवून त्या तिघी ट्रिपल सीट स्कूटीवरून त्याच्याकडे जात होत्या. याच वेळी समोरून आलेल्या एका 4चाकी वाहनाने त्यांच्या स्कूटीला हूल दिली. त्याच क्षणी पाठीमागून ओव्हरटेक करत येणाऱ्या भरधाव ट्रक चालकाला स्कूटी दिसली नाही आणि त्याने स्कूटीला जोरदार धडक दिली. त्यामुळे तिघी फरफटत घासल्या गेल्या आणि एकीचा मृत्यू झाला. उपचारादरम्यान विशाखाचा मृत्यू. या भीषण अपघातात 3ही गंभीर तरुण जखमी झाल्या. त्यांचे मित्र आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान विशाखाचा मृत्यू झाला. सान्वी शिंगारे आणि अपेक्षा जमधडे या दोघींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन GR, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.